तुला माहिती आहे आदित्य, आल्या आल्या बाबा राणे काकांना बघायला गेले. याआधी कधीच असं घडलं नव्हतं. रिअली? आई? काय ग, आई आली? हो, ऐक ना, मी ओके ओके ओके, मी नंतर फोन करतो तुला, आपण बोलूया नंतर. तू बोलून घे आईशी. हे ऐक, विचारलंय म्हणून सांग त्यांना. हो हो सांगते. बाय. येस बाय. आई बस बस बस. आदित्य विचारत होता तुला. हो हो. काय ग हे? हा, कशी पडलीस? खूप दुखतंय का ग? थोडंस ग. अगं पण धडपडलीसच कशी तू? आई तेवढं मात्र विचारू नकोस भाई, मोठी स्टोरी आहे त्याची. आणि खर तर माझ्या चुकीमुळे पडले मी. अगं इतकं सगळं झालंय आणि हसतेस काय तू? हो, कारण खुश आहे मी. आणि आई, तूही आनंदी असावंस असं वाटतंय मला. कशी आहेस आई? बरी आहे मी. बाबांची आठवण नाही का ग येत? आठवण येत नाही असं कसं होईल मेघना? इतकी वर्ष माझं आयुष्य फक्त ह्यांच्या भोवती फिरत होतं. खूप सुखाचे दिवस होते ग सुरुवातीचे, पण नंतर हे पैशाच्या मागे लागले आणि सगळंच बदललं. आणि आता हे मला परत पहिल्या रूपात दिसतील असं नाही वाटत ग. घ्या सरबत घ्या. बघितलेत ना लेकीचे पराक्रम? हो ना. हो, तुमचा फोन आला ना तेव्हा खूप घाबरले होते मी. वाटलंच मला, पण इथे आले, हिला पाहिलं तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आलाय. माई, मी जरा फ्रेश होऊन येते. बरं द्या द्या, मी ठेवते. माई, काय करायचं हो? आईला सांगू का की बाबा पण आलेत म्हणून? खरं तर मलाही काही कळत नाही ग, काय करूया? अगं पण सांगितलं तर आल्या पावली परत गेल्या म्हणजे सगळं मुसळ केरात जाईल. मी काय म्हणते, नानांना जाऊन सांगते, त्यांना ठरवू दे काय करायचं ते. हा, बसा बसा. आता बसा जरा गप्पा मारत लेकी बरोबर, म्हणजे बरं वाटेल. हा, आलेच मी. हो. हे कसे आहेत ग? कोण? बाबा? तुझी होणीव भासतीये त्यांना पावलो पावली. कशावरून? अगं आई, तुझी त्यांची भेट होत नाहीये, पण मी भेटत असते ना त्यांना, फोनवर बोलत असते. माहितीये मला. आणि ह्यांच्या जेवणा खाण्याचं काय ग? करतात स्वतःच प्रयत्न करतायत, कसं तरी करतायत, पण स्वतःच करतायत. काय सांगतेस? मला नाही खरं वाटत. एकदा बघायला हवं तू त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी, म्हणजे मग विश्वास बसेल तुझा.